सर्वप्रथम उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावा अशी प्रार्थना करतो। भारतीय जनता पार्टीचा जीव कशात आहे हे देशातील जनतेला माहीत आहे। सर्वसामान्य लोकांना न्याय देणं, त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं यातच त्यांचा जीव आहे। आणि मुंबई महानगरपालिका काही कोणाची जागिरी नाही आहे की आम्ही सोडून मुंबई महानगरपालिकेवर त्या ठिकाणी यश मिळवणं, ताब्यात घेणं हे जसा काय आमचा जागिरीचा विषय असं काही समजण्याचं कारण नाही। आणि जर 25 वर्ष मुंबईचा विकास एक हाती सत्ता असून करू शकला नाहीत तर त्या ठिकाणी त्याची दखल आम्हाला घ्यावीच लागेल। आणि होय, भारतीय जनता पार्टीचा जीव मुंबईत आहे, कारण मुंबईचं वाटोळं आपण त्या ठिकाणी 25 वर्षात केले। आजही तेच प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत। मुंबईकरांना टॅक्सच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर भुर्दंड आहे, त्या तुलनेत त्यांना सुविधा मिळत नाहीत। आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेत आमचा जीव आहे, आमचं लक्ष असेल। नवे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडाच मुंबई महानगरपालिकेवर फडकेल। 25 वर्ष आपला जीव होता, जरा आपला जीव आता बाजूला काढून ठेवा। ते असं म्हणतात की मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि हिम्मत असेल तर आता विधानसभेच्या निवडणुका देखील घ्या, असं आवाहन त्यांनी केलं। नाही, मला वाटतं थोडंसं घटनात्मक आणि संविधानिक गोष्ट समजून घेण्याची त्यांना आवश्यकता आहे। उद्धवजी ठाकरे साहेब खरं म्हणजे राज्याचे 3-2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, परंतु निवडणुका कधी होतात, काय होतात, कशा होतात याला काही घटनात्मक तरतुदी आहेत। असं कुणाला वाटलं म्हणून निवडणुका घ्या, अशा निवडणुका घेता येत नाहीत। आणि ज्या वेळेला निवडणुकींची वेळ येईल, कालावधी येतो, तेव्हा निवडणुका होणारच आहेत। मला वाटतं एकदम असं लढाईला सामोरं जाण्यापेक्षा आता आपल्याला तयारीला वेळ खूप आहे। पहिलं जरा लोकांमध्ये जा, सैनिकांमध्ये जा, तयारी जरा नीटनेटकी झाली की तुमच्या बोलण्याला आणखी जरा ताकद येईल। युती झाली तेव्हा भाजपनं देश सांभाळावा आणि शिवसेनेनं महाराष्ट्र असं ठरलं होतं, परंतु भाजपला प्रत्येक गोष्टीची हाव आहे असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलेलं। मला वाटतं आता शिळ्या कडीला ऊत आणण्याचं काहीच कारण नाही। आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे आणि त्याच्यामुळे आता 30 खपल्या काढण्यात काय अर्थ नाही आहे। परंतु समजू शकतो त्यांना वैफल्य आलं आहे आणि त्याच्यामुळे त्या जुन्या गोष्टींना उजाला देण्याशिवाय त्यांच्या मनाशी शांती होणार नाही। आणि भारतीय जनता पार्टी हा त्यागातनं उभा राहिलेला पक्ष आहे आणि सत्तेची लालसा भारतीय जनता पार्टीला कधीच नव्हती। सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व पहा, वाटचाल पहा, जे काय केलं आहे ते देशासाठी, जे काय केलं आहे ते हिंदुत्वासाठी। आणि मोदी साहेबांनी तर सबका साथ सबका विकास, विकासाची भूमिका त्या ठिकाणी घेतली। आणि जिथं जागतं उदाहरण हाव जर असती तर देवेंद्र फडणवीस साहेब 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले, त्यांनी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना दिलं नसतं। त्याग काय असतो हे जरा देवेंद्रजींकडून शिका। आपल्याला शिवसैनिक मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हायला, पण घरातलाच मीच मंत्री व्हायला पाहिजे, माझाच मुलगा। त्याच्यामुळे हाव कोणाला आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तर भाजपवर बोलण्याचा नैतिक अधिकार सूत्रामही उरत नाही। तसाही उल्लेख करतात की जी लोक दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले त्यांना अनेक पदं मिळतात, विरोधी पक्षनेते पद मिळतात, मात्र तुमच्या निष्ठेवर कुठेही शंका घेत नाही। एक लक्षात ठेवा, दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहे त्याचं भान मला वाटतं ते वरकरणी बोलतात म्हणून असं वाटतं। उदय सामंत त्यांच्या पक्षात कुठल्या पक्षातनं आले होते? राष्ट्रवादीतनं। शंकरराव गडाख कुठल्या पक्षातनं आले होते? काँग्रेस राष्ट्रवादीतनं। यड्रावकर कुठनं आले होते? अरे तुम्ही दुसऱ्या पक्षातनं आलेल्यांना तात्काळ मंत्रिपदं दिली, शिवसैनिकांना नाही दिली, आणि बाकीचे घरात 2 मंत्रिपदं। त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा चतुर्वेदी कोण आहे? मग का नाही संजय पवारला उमेदवारी खासदारकीची चतुर्वेदीच्या जागी दिली?
राजकुमार धूत कोण आहेत, त्याच्यामुळं पूर्व इतिहास तपासावा आणि मग अशा प्रकारचं बोलण्याचं धाडस करावं. भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक पक्ष आहे. इतर पक्षातून सुद्धा चांगली क्षमतावान लोक आली तर त्यांना जपतं, ताकद देतं. हा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. नव्हे त्यांनी अलीकडच्या काळात करून दाखवलं. आज आपण पाहतो की ईडीच्या पुन्हा चौकशीसाठी सोनिया गांधींना दिल्लीत बोलवण्यात आलेलं आहे. ईडी अप्लाय करायला अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन काँग्रेसतर्फे केल्यानंतर बोरीवलीमध्ये थेट ट्रेनच अडवली. मला वाटतं ईडीच्या कारवाईच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सुद्धा अतिशय चांगला निवाडा दिला आहे की ईडीची कारवाई बंद करता येणार नाही, अन्यायकारक नाही, ती प्रक्रिया योग्य आहे, PMLA रद्द करता येणार नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ईडी कारवाईच्या योग्यतेचे जे विषय असतील, जी लोक असतील, त्यांच्यावर त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी होत राहील. ईडी काय भारतीय जनता पार्टीने स्थापन केली नाही. काँग्रेसच्या कालावधीमध्येच ईडीची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. आली आता चुटूरपुटूर आंदोलनं सुरू आहेत. आपण बघताय कसा आंदोलनांची नौटक्की. नागपूरला नितीन राऊतांचे चिरंजीव मला वाटतं कुणाल राऊत यांनी भंगारमधनं गाडी आणली, जाळली आणि मीडिया न्यूज करून नेतृत्वाला समर्थन देण्याचा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला. बोरिवलीला त्या ठिकाणी मोजून 11-12 लोक सौराष्ट्र एक्सप्रेस थांबवण्याचं नाटक त्या ठिकाणी करतायत. म्हणजे तुम्हाला रस्त्यावर उतरायला सुद्धा माणसं आपल्याकडे नाहीत, एवढं जनतेनं तुम्हाला त्या ठिकाणी फटकारलंय. आणि ईडीची कारवाई योग्य असल्याची भावना सर्वसामान्य जनमानसामध्ये असल्याचंच ते द्योतक आहे. ईडी चौकशी संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका या ठिकाणी निकाली काढण्यात आलेली आहे की ईडीला चौकशी करण्याचा अधिकार आहे असं म्हटलं आहे. हो, मी मगाशीच सांगितलं की ईडीच्या संदर्भात त्या ठिकाणी टीका टिप्पण्या करणाऱ्यांना त्या ठिकाणी चोख उत्तर सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारच्या निवाड्यातनं दिलेला आहे. संजय राऊत यांना देखील ईडीने समन्स दिलं होतं. आज त्यांना हजर राहण्यासाठी सांगितलं होतं, परंतु त्यांनी ईडीला परत एकदा पत्र पाठवले की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जवळ आहे आणि त्यामुळे प्रचारात व्यस्त असल्यामुळे आज हजर राहू शकत नाही. प्रचार तर करताना ते कुठे दिसत नाहीत. शिवसेनेचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं अधपतन होईल याच्यासाठी रोज ते अशा प्रकारचा प्रचार करतायत. हे मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे बघतोय. परंतु ठीक आहे, खोट्या कारणासाठी काय होईना आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ईडीच्या कारवाईला तर सामोरं जावंच लागणार आहे, त्यापासून पळ काढता येणार नाही. भाऊ, मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, त्यामुळे शिंदे गटातील आमदार आता मागणी करू लागत मंत्रिमंडळ विस्तार करावा. मला वाटतं तो माझा अधिकार नाही, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब योग्य वेळी विस्तार करतील आणि दोन्ही पक्षामध्ये कोणी अस्वस्थ नाही आहे. दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अत्यंत उत्तमपणे महाराष्ट्राचे निर्णय घेत आहेत. कारभार कुठेही थांबलेला नाही. उद्या जर वेळ आली तर हे पंतप्रधान पदवी मागतील असं एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे म्हणतात. आणि त्यापुढे जाऊन ते म्हणतात की सत्तेची लालसा, सत्तेची चटक एवढी मोठी आहे की ते भाजपला पंतप्रधान पदवी मागायला मागे. मला वाटतं सत्तेची चटक, लालसाच उद्धव ठाकरेंनी ठेवली नसती तर आज एकनाथ शिंदेसाहेबच त्या ठिकाणी बाहेर पडले नसते. त्याच्यामुळं मला वाटतं आपण जी गोष्ट केली ते दुसऱ्यावर लादणं योग्य नाही आहे. आणि आपल्याला पण पंतप्रधान करायला निघाले होते. त्याच्यामुळं आपलं पंतप्रधानपणाचं स्वप्न त्या ठिकाणी भंगलं आणि मग आता उपरोधिक आणि उपासात्मक एखादा कर्तृत्ववान नेता पुढे येत असेल तर अशा प्रकारे लालसा वगैरे बोलणं मला वाटतं योग्य नाही. ते मुख्यमंत्री झालेत, त्यांना काम करून द्या. मोठ्या मनानं महाराष्ट्राच्या हितासाठी शिंदेसाहेब, फडणवीस यांना काम करू द्या. 2-2.5 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा बट्ट्याबोळ केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला आता जरा सुख समाधानाचे दिवस येऊ पाहतायत. त्यासाठी त्या ठिकाणी खोडा घालण्याचं काम करू नये अशी वाढदिवसाच्या निमित्तानं माझी त्यांना विनंती राहील. उद्धव ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही हार तुरे घेऊन येऊ नका, मला तुमच्या स्वाक्षरीचं एक अफिडेव्हिट भरून आणा, तुम्ही शिवसेनेचं सदस्यत्व असल्याचं शपथपत्रात लिहून आणा. नाही, मला वाटतं अतिशय हतबल झाल्यासारखं हे नेतृत्व झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता अशा प्रकारच्या क्लुप्त्या करत शिवसेना सावरण्याचा त्यांचा त्या ठिकाणी केविलवाना प्रयत्न आहे.
त्यातनं गठ्ठे या ठिकाणी मागवले जात आहेत. परंतु मला वाटतं पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे. एक 5-10 हजार गट्टे आले तरी खूप मिळवलं. हो गया? हिंदी में हिंदी जिस तरह से उद्धव ठाकरे ने एक बार फिर अपने इंटरव्यू में कहा और जो सवाल निशान उठाया कि जो बीजेपी के पुराने कार्यकर्ता हैं उन्हें दरकिनार किया गया है, जो नए आते हैं उन्हें बड़े बड़े पोस्ट दिए जाते हैं. आपकी निष्ठा में ये सवाल उठाया कि बाहर की पार्टी से विरोधी पक्ष नेता बना दिया जाता है. सर नहीं, मुझे लगता है उनको इसी तरह का बोलने का कौन सा भी नैतिक अधिकार नहीं है. उनमें कौन से अभी मंत्रिमंडल आधा बाहर से आया था. कौन है उदय सामंत राष्ट्रवादी से आए, कौन है शंकरराव गडाख राष्ट्रवादी से आए, कौन है यड्रावकर, चतुर्वेदी कौन है प्रियंका चतुर्वेदी. तो कुछ भी बोलने का नैतिक अधिकार नहीं. और विपक्ष का नेता आया वो भाजपा शिवसेना में था, मनसे में था, और भाजपा में आया वो हिंदुत्ववादी विचारधारा के साथ पहले दिन था, आज भी है. कांग्रेस के साथ जाके उनके साथ चुम्मा चुम्मी नहीं किया. जिस तरह से इन्होंने ये भी कहा कि आज सीएम पद की लालसा में उन्होंने शिंदे साहब ने पार्टी छोड़ी है और उन्होंने कहीं ना कहीं पार्टी में बाला साहब ठाकरे के वो नेतृत्व का सवाल उठाया. उन्होंने कहा कि पार्टी प्रमुख बनने की लालसा है. कल ऐसा भी दिखाएगा कि नरेंद्र मोदी जी मुझे लगता है कि चाइल्डिश विधान है, किसी भी बचपना विधान है. क्योंकि उद्धव ठाकरे साहब ने अपनी लालसा का पहला देखी. उद्धव जी ठाकरे को शिवसैनिक को सीएम बनाना था, बाला साहब का सपना साकार करना था. तो शिवसैनिक मतलब खुद नहीं, मंत्रिमंडल में खुद के पुत्र को मंत्री बनाना ये शिवसैनिक नहीं है. तो उनको लालसा हुई और अपनी हिंदुत्व की विचारधारा खो बैठे, इसलिए ये दिन आए. और लालसा भाजपा को सिखाने की आवश्यकता नहीं. देवेंद्र जी जो 5 साल सीएम रहे उन्होंने सीएम पद एकनाथ जी शिंदे साहब को दिया क्योंकि वो हिंदुत्ववादी विचारधारा को ताकत देने के लिए बाहर पड़े. इसलिए विचारधारा को हम महत्व देने वाले हैं, कुर्सी के लिए महत्व और लालसा वाले हम लोग नहीं. साथ ही उन्होंने ये भी सवाल उठाया कि जिस तरह से डिप्टी सीएम बनाया गया है देवेंद्र जी को, ये ऊपर वालों की मेहरबानी है, इस तरह के शब्दों का इस्तेमाल किया गया है. तो इससे किस तरह से देवेंद्र जी का कर्तृत्व महाराष्ट्र को मालूम है, देश को मालूम है, हमारी पार्टी को मालूम है. थोड़ा देवेंद्र जी से सीखने की आवश्यकता है. पद कुर्सी से पार्टी का आदेश बड़ा रहता है, उन्होंने दिखाया. और 5 साल सीएम पद होते हुए डीसीएम लेने की ताकत और धाड़स खाली देवेंद्र जी दिखा सकते. अगर आप में वो हिम्मत रहती तो एकनाथ शिंदे साहब को आप सीएम करते थे, लेकिन आपने वो नहीं है. और ऊपर वाले तो देवेंद्र जी के नेता है और वह मेहरबानी करेंगे, नहीं तो आप मेहरबानी करोगे क्या. बीजेपी पे सवाल ये भी उठाया कि जिस वक्त उनकी युति थी, कहा गया था कि आप देश की राजनीति करो, हम राज्य की राजनीति करते हैं, लेकिन कहीं ना कहीं शिवसेना खत्म करने की कोशिश यहाँ पे की गई है. बीजेपी में साथ में गठबंधन में रहते हुए अब उनकी जो आस है वो मुंबई महानगर पालिका में पड़ी है. भले ही देश में कहीं भी शासन हो, उनकी नियत हमेशा मुंबई को. मुझे लगता है अभी अपनी पार्टी जो स्थिति है वो संभालने की कोशिश करो. अभी वापस वही पुराने यादें निकालते हुए अपनी हदबलता, अपना फ्रस्ट्रेशन निकालने की आवश्यकता मुझे लगता है नहीं है. और आपको ख़त्म करने के लिए भारतीय जनता पार्टी की ज़रूरत नहीं, संजय राउत अकेला काफ़ी है. और एक सवाल ये है कि जिस तरह से ईडी की लगातार सोनिया गांधी पे इंक्वायरी हो रही, कल 6 घंटे आज फिर बुलाया गया है. देश भर में कांग्रेस का विरोध प्रदर्शन हो रहा है, महाराष्ट्र में भी रेल रोको आंदोलन, मुंबई में रेल रोको आंदोलन, सड़कों पर उतर रहे हैं. किस तरह से मुझे लगता है ईडी के बारे में सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है, फैसला किया है कि ईडी की कार्रवाई करने का उनको अधिकार है. इसलिए ईडी की कार्रवाई उचित है और जिन लोग इससे संबंधित है उनके ऊपर कार्रवाई होती है. जो कोई संबंधित नहीं उनके ऊपर कार्रवाई नहीं होती है. और आंदोलन बोलेगा तो उसको कुछ महत्व ही नहीं. और नौटंकी आंदोलन का चालू है सब जगह. जो कुणाल राउत है, माजी मंत्री अपना राउत के बेटे, उन्होंने भंगार की एक टैक्सी गाड़ी जलाई और आंदोलन दिखाया. बोरीवली में 11-12 लोग
पटरी पे उतरे, आंदोलन दिखा, लोग भी इनके साथ नहीं है और लोगों को मालूम है कानून का इस्तेमाल होना चाहिए। अगर किसने गलत किया होगा तो ईडी की कार्रवाई होनी चाहिए, यह जनभावना है। इसलिए इनके आंदोलन को प्रतिसाद मिलता नहीं। आप देश भर सब फुटेज निकाल के देखो। संजय राउत को ईडी ने दूसरा सम्मन भेजा, पहले इंक्वायरी में नहीं पहुंचे, अधिवेशन की बात की। अब कहीं ना कहीं उन्होंने ये बताया है कि उपराष्ट्रपति चुनाव होने वाले हैं, इस तरह के लेटर उन्होंने ईडी को दिए हैं कि सर नहीं, वो उपराष्ट्र के चुनाव में काभी गए तो दिखते नहीं, किधर मीटिंग लेते हुए दिखते नहीं। अभी यह कार्रवाई से भागने का प्रयास है, लेकिन उससे कुछ होने वाला नहीं, बच पाने वाले नहीं। आज कल परसों ईडी के सामने तो जाना ही पड़ेगा। वो अभी शिवसेना के खत्म करने में जुटे हुए हैं। जब तक शिवसेना का नामो निशान मिटता नहीं तब तक संजय राउत को वक्त नहीं मिलेगा। उसके बाद में वो इंक्वायरी को जाएंगे।